ऐकण्यासाठी तमाम जनता या मातीतली उत्सुक आहे। ते आदरणीय अजितदादा पवार साहेब आपल्याला सगळ्यांना संबोधित करतायत। आपण सर्वजण हात उंचावून जोरदार टाळ्याने दादांचं स्वागत करूयात आणि दादांना विनंती करूयात। सन्माननीय नामदार अजितदादा पवार साहेब आपल्या सर्वांना या निमित्तानं संबोधित करतात। मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडेजी, आपल्या भागाचे लोकप्रिय आमदार प्रकाशदादा सोळंकेजी, मराठवाड्याचे शिक्षक मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार माझे सहकारी विक्रम काळेजी, कल्याणराव आखाडेजी, धैर्यशील काका सोळंके, जयसिंग भैया सोळंके, वीरेंद्र सोळंके, मंगलताई सोळंके, उज्ज्वलाताई सोळंके, अच्युतराव लाटे, विजयराव धायगुडे, संभाजीराव शेजूळ, सखाराम गायकवाड, शेषराव जगताप, खुर्शीद नाईक, जयदत्त नरवडे, खलील पटेल, संभाजी शिंदे, हनुमंत नागरगोजे, वंदनाताई जगताप, औदुंबर सावंत, राहुल नंगडे, बजरंग साबळे, महादेव अंबुरे, राजेश मेंढके, असलम कुरेशी, रोहन गाडगे, नासेर पठाण, विजयसिंह हुके पाटील, माझ्या माजलगाव, धारूर या विधानसभा मतदारसंघातील उपस्थित असणारे सर्व माझ्या मायमाऊली, माझे बांधव, पत्रकार मित्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय सहकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार मित्र, जमलेल्या बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, आता तू बोलला ना, मी भाषण बंद करेल, निघून जाईल। फालतूपणा बंद झाला पाहिजे। मगाशी दादांनी पण सांगितलंय, काही शिस्त बिस्त आहे का नाही? का तुम्हालाच कळतंय ना, आम्हाला काही कळत नाही? आम्हालाही कळतो, आम्ही पण तरुण पालनात उत्साह दाखवलेला आहे, पण काहीतरी त्याला शिस्त ठेवा ना। जनसन्मान यात्रेच्या उपस्थित असणाऱ्या व्यासपीठावरील सर्व मान्यवर, माझ्या माजलगाव तालुक्यातील आणि विधानसभा मतदारसंघातील विविध भागातून इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आशीर्वाद देण्याच्या करता आलेले, भक्कम पाठिंब्याकरता उपस्थित राहिलेल्या सर्व माझ्या मायमाऊली, लेकी, बहिणी, बांधव यांचा सर्वांचं मी स्वागत करतो आणि इथं उपस्थित असणाऱ्या स्त्री शक्तीला देखील मी अभिवादन करतो। माजलगाव किंवा आपला मराठवाडाच ही साधू संतांची भूमी, इथं अनेक लोक मान्यवर होऊन गेले। त्या सर्व मान्यवरांना मी अभिवादन करतो। माजलगाव वासियांचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर पुरुषोत्तमपुरीत पुरुषोत्तम, केसापुरीच्या केशवराज मंदिरातला धाकटा पांडुरंग यांना सर्वप्रथम वंदन करतो। शिवशाहू फुले आंबेडकर यांच्यासह लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, भारतरत्न मौलाना आझाद, राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सर्वांना देखील मी अभिवादन करतो। माजलगावची आणि आपल्या बीड जिल्ह्याची भूमी ही देवदेवतांची, संत महात्म्यांची, महापुरुषांची भूमी, भगवान श्री कानकालेश्वराची, श्री खंडेश्वरीची, मन्मथ स्वामींची, विमलनाथांची भूमी, अंबेजोगाईच्या योगेश्वरी देवीची ही भूमी, कुलस्वामिनी सटवाई देवीची ही भूमी, 12 ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या परळी प्रभू वैजनाथाची भूमी, दासोपंत महाराजांची भूमी, या समस्त देवदेवतांच्या चरणी मी सुरुवातीलाच वंदन करतो। बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आणि आपल्या महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत राहण्याची महायुतीच्या सरकारला बळ दे, असं साकडं देखील आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी या देवदेवतांच्या चरणी पहिल्यांदा घालतो, अर्पण करतो। आपल्या माजलगावच्या विकासाला सातत्याने प्राधान्य देण्याचं काम प्रकाशदादांनी केलं।
4 वेळेला प्रकाशदादांना लोक विधानसभेमध्ये पाठवण्याचा पराक्रम ह्या माझ्या माजलगाव विधानसभा मतदारसंघाने केला। स्वर्गीय सुंदरराव सोळंके साहेबांनी उभं केलेलं वैभव ह्याच्यामध्ये भर घालण्याचं काम, कारखाना उत्तम पद्धतीने चालवण्याचं काम, संस्था नेटाने पुढे नेण्याचं काम हे आपले लोकप्रिय आमदार प्रकाशदादा सोळंकेंच्या माध्यमातून आणि ह्या इथल्या जनतेच्या पाठिंब्यामुळे आजपर्यंत होत आलं। आम्ही माजलगावच्या विकासाला प्राधान्य दिलं। माजलगावच्या मतदारसंघामध्ये विविध योजना प्रकल्पासाठी गेल्या 5 वर्षामध्ये बरीच अशा प्रकारची तरतूद केली। माजलगावकरांनो, मला तर 5 वर्षामध्ये 3 वर्षच काम करता आलं। 1 वर्षापेक्षा जास्त काळ कोरोनामध्ये वाया गेला। 1 वर्ष आम्ही विरोधी पक्षामध्ये होतो। विरोधी पक्षामध्ये असताना कामाला मर्यादा येतात आणि त्याच्यानंतर पुन्हा आम्ही सरकारमध्ये गेलो। तेव्हापासून मात्र राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता आम्ही ध्यास घेतला आणि माजलगाव धारूर ह्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे जी कामं आहेत ती पूर्ण करण्याच्या करता बहुतांशी कामं काही पूर्ण झालीत, काही प्रगतीपथावर आहेत। त्याचप्रमाणे अनेक नवीन कामांना आम्ही मंजुरी दिलेली आहे, ज्याचा उल्लेख काही धनंजयनी पण केला, काही आपल्या प्रकाशदादांनी पण केला। माजलगाव शहर पाणीपुरवठा योजनेचा पाईपलाईनचं काम पूर्ण झालं। त्याच्यामध्ये मध्ये अडचण होती धरण उशाला आणि माझा इथला बांधव भगिनी हे मात्र पाण्यापासून वंचित राहिलेले होते। माजलगाव येथे 30 खाटांचं ग्रामीण रुग्णालयाचं श्रीवर्धन करून 50 खाटांचं उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचं बांधकाम आम्ही गतीने सुरू आहे। माजलगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयाचं लवकरच लोकार्पण हे आम्ही करणार आहोत आणि गोरेश्वरवाडीचं विश्रामगृहाचं पण काम हे प्रगतीपथावर आहे। माजलगाव केज मार्गावरील थेट गव्हाण ते धारूर घाट रस्त्याचं रुंदीकरण करण्यात येत आहे। या ठिकाणी अपघात टाळण्याकरता प्रयत्न केले जातात। प्रकाशदादांचा सातत्याने पाठपुरावा असायचा। परतूर माजलगाव रस्त्याचं काम अंतिम टप्प्यात आहे। ते लवकरच पूर्ण झालेलं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल। तुमच्या माझ्या या मतदारसंघातला धारूरचा किल्ला या जिल्ह्यातला बिंदुसरा तलाव या भागामध्ये पर्यटनाला कशी चालना देता येईल त्या प्रकारे पर्यटन विकासाला चालना देण्याच्या करता आणि त्या माध्यमातून स्थानिक लोकांना व्यवसाय आणि रोजगार ह्याचं प्रोत्साहन त्या निमित्तानं मिळणार आहे। आता काही गोष्टी कृषी मंत्र्यांनी सांगितल्या। बाबांनो, माझ्या बांधवांनो, माझ्या मायमाऊलींनो, आता देशाचे 3ऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर खऱ्या अर्थाने शेतीची जाण असणारे, मध्य प्रदेशचे 18 वर्ष मुख्यमंत्री असणारे कृषी मंत्री म्हणून शिवराजसिंह चौहान साहेबांना दिलेलं आहे। त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये कृषीचं उत्पादन वाढवलं। मध्ये धनंजयनी कृषी प्रदर्शन भरवलेलं होतं, त्याला ते आले होते, मी होतो, देवेंद्रजी होते, मुख्यमंत्री होते, बाकीचे सगळे मान्यवर होते आणि त्यावेळेस आम्ही त्यांना तेच सांगितलं की आम्ही काळ्या आईची सेवा करतो, परंतु आमच्या उसाला अजून भाव मिळाला पाहिजे। FRP तुम्ही वाढवून देता, परंतु MSP देखील वाढवून द्या। त्यांनी सांगितलं की मी लक्ष घालतोय, 15 दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। आम्ही कांदा निर्यात बंदी होती, माझा कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत होता, मायमालू नाराज होती। आम्ही त्यांच्या मागे लागून केंद्र सरकारला सांगितलं आता 3ऱ्यांदा तुम्ही आलाय, आता आमच्या बळीराजाला नाराज करता कामा नये, तुम्ही ती बंदी उठवा। ती बंदी उठवली, कांद्याचे भाव वाढले। आपल्या इथं सोयाबीन, कापूस, ऊस अशा प्रकारची पिकं होतात, इतरही होतात, नाही असं नाही, पण ही पिकं आपण प्राधान्याने करतो। ऊसाचा उल्लेख मी केला। मी यावेळेस मीटिंग घेऊन यंदा कारखाने 15 नोव्हेंबरला सुरू करण्याच्या बद्दलचा निर्णय दिला। त्यामध्ये निवडणुका देखील होऊन जातील। माझा या भागातला मोठा ऊस तोडणी कामगार
महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये ऊस तोडायला जातो, त्याचाही हक्क आहे मतदान करायचा. मग जामखेड असेल, कर्जत असेल, नगर जिल्ह्याचा भाग, बीड जिल्ह्याचा भाग, आमचा 40 गाव त्या भाग, जळगावचा, असा अनेक भागातनं आमचे ऊसतोड कामगार जातात. त्याच्यामध्ये देखील चांगल्या पद्धतीनं स्वर्गीय मुंडे साहेबांच्या नावानी ज्यावेळेस मागच्या टर्मला नाही, मागच्या मंत्रिमंडळामध्ये धनंजय मंत्री असताना लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ स्थापन केलं आणि त्याचा फायदा माझ्या बीड जिल्ह्याला कसा होईल याबद्दलचा प्रयत्न आपला चाललेला आहे. वेगवेगळी वसतिगृह आपण करतोय. प्रत्येक वसतिगृहाला 10-10 कोटी रुपये आपण खर्च करतोय. ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार, मुकादम यांच्या अपघाती मृत्यू झाल्यास अशा व्यक्तींच्या कुटुंबियांना किंवा वारसदारांना या महामंडळाने 5 लाख रुपये द्यायचं ठरवलेलं आहे. ती रक्कम कमी आहे, ती वेळ कुणावर येऊ नये, परंतु इतके दिवस ह्याच्याकडे कोणी बघितलेलं नव्हतं. कामगारांचा विमा उतरवला, महिलांच्या आरोग्याची काळजी, अशा पद्धतीनं चांगले निर्णय लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाची स्थापना केल्यानंतर झाले. अनेकांनी सांगितलं की आम्ही मंडळ करू, परंतु कुणाच्या काळात झालं नाही, ते आम्ही त्या काळामध्ये करून दाखवलं. मित्रांनो, आज महाराष्ट्र सगळी जनता बघतीये. महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही आमची भूमिका मांडतोय. आज जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं मी काल त्याच्यामध्ये जळकोट आणि त्या संदर्भातला संजय बनसोडेच्या मतदारसंघात उदगीरला गेलो होतो. मी होतो, धनंजय होतो, विक्रम होते, स्वतः संजय होता आणि आज मी तुमच्या परिसरामध्ये आलेलो आहे. महाराष्ट्रात जिथं जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मतदारसंघ आहे तिथं तिथं प्राधान्याने जाण्याचा माझा प्रयत्न आहे. जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं का मी जातो की आम्ही गेल्या काही काळामध्ये ज्या योजना माझ्या मायमाऊलींच्या करता दिलेल्या आहेत, बांधवांच्या करता दिलेल्या आहेत, बऱ्याचशा योजना आज देखील त्यांना माहिती नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माहिती आहे. त्याच्यामध्ये पहिले 3,000 रुपये आम्ही दिले 2 महिन्याचे. आता सप्टेंबरचे 1,500 रुपये सोडलेत, ते तुमच्या अकाउंटला येतील, काहींच्या आया बहिणीच्या अकाउंटला आले. रक्षाबंधन होऊन गेलं तरी देखील जाईल तिथं माझ्या मायमाऊली मला राखी बांधतात, अतोनात प्रेम करतात, पाठिंबा देतात. ते सांगतात की दादा तुम्ही आमच्याकरता एक चांगली योजना आणली, सरकारने आणली, महायुतीने आणली. आणि धनंजयनी सांगितलं तसं विरोधक टीका करतात. काही जण म्हणाले की आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर ती योजना बंद करू. का रे बाबा, तुमच्या का पोटात दुखतं? जर माझी मायमाऊली खुरपणीला जाते, काचा गोळा करते, कचरा गोळा करते, धुणं भांडी करते, अशा पद्धतीची कामं करत असताना झोपडपट्टीमध्ये राहते, गरीब आहे, आम्ही योजना आणल्या त्या एका समाजाला, एका जातीला, एका धर्माला डोळ्यासमोर ठेवून आणल्या नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे. हा सगळा आदर्श आमच्या समोर आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांचं सुसंस्कृत राजकारण हे आम्ही करतोय. तुम्ही बघा, मी गेले 2 महिने या यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये मी आणि माझे सहकारी फिरतोय. आम्ही कधी विरोधकांच्यावर टीका करत नाही, मला करायची पण नाही. आमचं काम, आमचं उद्याचं विजन, आम्ही केलेल्या योजना ह्या आम्हाला सांगायला भरपूर आहेत. विरोधक टीका करतील त्याच्यातनं आमच्या अंगाला काही भोकं पडत नाही, आम्ही तिकडे लक्षही देत नाही. विरोधकांच्याकडे सत्ता होती, परंतु कधी त्यांच्याकडे सत्ता असताना त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसारखी योजना आणली नाही आणली. आज माझ्या गरीब महिलांच्या करता 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या भगिनींच्या, मायमाऊलींच्या करता आणली. काय बिघडलं? ती मायमाऊली आणि भगिनी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळं काम स्वतः करत असते. घरात कुटुंबात पहिली तीच उठते आणि रात्री दाराला कवाडा लावून, कड्या लावून
सुरक्षितपणे झोपण्याचं शेवटचं काम देखील तीच करते. काही तिनंच एकटीनं मक्ता घेतलाय, बांधवांचं काम नाही. ती तिच्या मनात आलं की माजलगावच्या बाजारामध्ये जावं आणि काहीतरी घ्यावं, स्वतः करता ती घेऊ शकत नाही. दारूच्या बाजारामध्ये जाऊन घ्यावं, परळीच्या बाजारामध्ये, बीडच्या बाजारमध्ये, गेवराईच्या बाजारमध्ये, आष्टी पाटोदा शिरूरच्या बाजारमध्ये, कुठेही जाऊन केजच्या बाजारमध्ये, अंबेजोगाईच्या बाजारमध्ये तिला मन नाही आहे, तिला वाटत नाही. जसं पुरुष मंडळींना वाटतं की मी जरा फिरायला जावं, मी देवदर्शनाला जावं. आज देवदर्शनाच्या करता देखील 75 वर्ष जास्त वय असणाऱ्या सगळ्या पुरुषांना, माझ्या मायमाऊलींना आम्ही एसटीचा प्रवास फुकट केलेला आहे. तुम्हाला कुठं जायचंय 75च्या वर जावा. आणि इतर महिलांना आम्ही एसटीचा प्रवास 50% केलेला आहे. आता माझ्या मायमाऊली शिकल्यात, त्या म्हणतात कधी कधी नवऱ्याला की माजलगावला जायचंय ना किंवा बीडला जायचंय ना, तू गेला तर तिकीट फुल बसणार आहे एसटीचं, मी गेले तर 50%, म्हणजे आपले 50% वाचणार आहे. कधीतरी मलाही जाऊ दे, त्याच्यात तुमची बचत होती. ह्याही विचार आपण करा ना. आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं दर्शनाला, तीर्थक्षेत्र दर्शनाला आता पाठवायला सुरुवात केली. रेल्वे चाललेल्या आहेत. हे समाजाच्या करता कुणा करताय? ज्यांची ऐपत चांगली आहे ते त्यांच्या विमानाने जातात, रेल्वेने जातात, स्वतःच्या गाडीने जातात. अरे पण गरीबाला वाटत नाही का की आम्ही पण दर्शन घ्यावं, आम्ही पण कुठेतरी देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणची स्थळं पाहावीत? त्याकरता राज्य सरकार तुमच्या पाठीशी उभं राहिलंय. माझ्या मायमाऊलींना तिच्या मनामध्ये असणारी इच्छा पूर्ण करण्याच्या करता आम्ही लाडकी बहीण योजना आणली. तुमचे पैसे डायरेक्ट तुमच्या अकाउंटला आहेत. कधी काढायचे, काय काढायचे, नवऱ्याला विचारायचं कारण नाही. तुमच्या मनात आलं तुम्ही पैसे काढा, तुम्हाला जे करायचंय ते तुम्ही करा. आता सरकार हे आहे ते नोव्हेंबर पर्यंत आहे, पुढे निवडणूक आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, मी या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं माझ्या साधू संतांच्या भूमीमध्ये, माझ्या मराठवाड्याच्या भूमीमध्ये, बीड जिल्ह्याच्या भूमीमध्ये, माझ्या माजलगाव परळीला सांगायला आलोय की बाबांनो, उद्याच्या काळात तुमच्या मतदारसंघात एक तर घड्याळ तरी असेल, काही मतदारसंघात कमळ असेल, काही मतदारसंघात धनुष्यबाण असेल. आमच्या महायुतीच्या ह्या 3 खुणा आहेत. आपला मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. अजून आम्ही सगळेजण बसून तिकीट वाटप केलेलं नाही, पण होईल. आपला मतदारसंघ आपल्यालाच मिळेल, त्याबद्दल काळजी करू नका. आणि त्या पद्धतीनं गेले 4 टर्म जे आमदार प्रकाशदादा आहेत ते असतील, बाकीचे वडीलधारी असतील, ज्यांनी पक्षाच्या करता अनेक वर्ष काम केलंय, त्या सगळ्यांना विश्वासात घेऊ. तरुणांना पण विश्वासात घेऊ. कारण तरुणांचं रक्त हे सळसळतं असतं, उत्साह असतो, काहीतरी नवीन समाजाकरता करण्याची जिद्द असते, चिकाटी असते. त्या पद्धतीनं आम्ही यावेळेस निवडणुकीच्या निमित्तानं मी माझ्या अल्पसंख्याक समाजाला पण सांगतोय, राज्यात जेवढ्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुतीमध्ये मिळणार आहे त्याच्यातल्या 10% जागा मी मायनॉरिटीला देण्याचं काम करणार आहे. तशा प्रकारचा निर्णय मी घेतला. मी सर्व जाती धर्माला मानणारा शिवशाहू फुले आंबेडकरांचा एक समर्थक आहे. त्याच्यामुळं काही वाचाळवीर वेगवेगळ्या धर्माकरता, पंथाकरता, समाजाच्या करता टीका करतात, हे बरोबर नाहीये. संविधान बाबासाहेब आंबेडकरांचं सगळ्यांना सारखं आहे, भेदभाव करता येत नाही. इथं सगळ्या जाती धर्माच्या लोकांना, अडाणी, अंबानी, टाटा, बिर्ला असो, प्रचंड श्रीमंत, त्यांनाही एकच मत, आणि इथं माझ्या गरीबातल्या गरीब माणसाला देखील एकच मत. हा चमत्कार फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून दाखवलाय. त्याच्यामुळं सरकार येतं हे सगळ्यांच्या मदतीनं येतं. आम्ही सांगायचं काम करतो. लोकसभेला आम्ही कमी पडलो. इथली जागा आमची महायुतीची 6-7 हजारांनी गेली. आम्हाला वाईट वाटलं. त्याच्यामध्ये
तिसऱ्यांदा आम्ही सांगत होतो पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब होणार. गेल्या 100 दिवसामध्ये आपल्या राज्याला भरभरून आम्ही केंद्रातनं मंजूर करून आणलं. वाढवण बंदर पाऊण लाख कोटीचं पालघरला आणलं. 12 लाख मुला मुलींना रोजगार मिळणार. आपलं महाराष्ट्र जगाच्या नकाशावर येणार. माजलगावकरांनो, जगात जेवढी बंदरं आहेत त्याच्यात पहिल्या 10 बंदरामध्ये त्याचा उल्लेख होणार आहे. अशा पद्धतीचा एक दूरदृष्टी ठेवून आम्ही या राज्याला पुढे नेतोय. पाण्याच्या बद्दल आमच्या प्रकाशदादांनी सांगितलं. आम्ही कॅबिनेटमध्ये अनेक महत्त्वाचे प्रकल्प माझ्या मराठवाड्याच्या पाण्याच्या संदर्भात, माझ्या विदर्भाच्या पाण्याच्या संदर्भामध्ये हे आम्ही मंजूर केलेले, ज्याचा उल्लेख दादांनी केला. माजलगावचं धरण हे कधी कधी भरत नाही. जायकवाडीच्या कॅनॉलचं पाणी सोडावं लागतं आणि नंतर आपलं धरण भरतं. शेवटी पाण्याशिवाय जीवन नाही. त्याकरता काही लोक माझे तिथं मासेमारी करतात. पिण्याला पाणी जातं, शेतीला पाणी जातं. काही उपसा सिंचन योजना करायच्या, त्याचा पाठपुरावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करतोय. त्याला निधी देण्याचं काम अर्थमंत्री म्हणून मी करतोय. जलसंपदा मंत्री या नात्याने देवेंद्र त्यांना फडणवीसची मान्यता देतोय. ह्या पद्धतीने आम्ही चाललोय. रस्त्यांची कामं करतोय, पुलांची कामं करतोय, वंदे भारत ट्रेन सुरू करतोय. नॅशनल हायवेची मोठी कामं चाललेली आहेत. ते केल्याशिवाय गत्यंतर नाही. कारण रेल्वेचं पण जाळं झालं पाहिजे. शहरी भागामध्ये मेट्रोचं जाळं झालं पाहिजे. वेगवेगळ्या भागामध्ये विमानतळं झाली पाहिजे. माझी धनंजय मुंडे तुम्हाला विनंती आहे, अजूनही तुम्ही मला सांगा, माझ्या नांदेडमध्ये विमानतळ आहे, संभाजीनगरला आहे, उस्मानाबादला आहे, लातूरला आहे, पण माझ्या बीडला नाहीये, माझ्या परभणीला नाहीये. हिंगोली ठीक आहे, लहान जिल्हा आहे. हिंगोली नांदेडला लागू नये, त्यांना नांदेडचं सोपं पडतं. त्याकरता इथं चांगल्या प्रकारे मोठं विमान उतरेल अशा पद्धतीनं तुम्ही जमीन पहा. धनंजय मुंडे, तुम्ही आणि इतर सहकारी, आपल्याकडं चांगलं विमानतळ झाल्याशिवाय उद्योगपती विमानं घेऊन येणार नाहीत. आपल्याकडं कारखानदारी वाढवायची असेल, एमआयडीसी वाढवायची असेल तर त्यांना विमानतळाची व्यवस्था लागते. ते लोक दिल्लीत किंवा मुंबईत राहतात, तिथनं विमान घेऊन सकाळी येतात, दिवसभर कारखान्याचं बघतात आणि संध्याकाळी पुन्हा विमान घेऊन परत जातात. जिथं जिथं विमानतळ झाली, नागपूर घ्या, कोल्हापूर घ्या, संभाजीनगर घ्या, नाशिक घ्या, पुणे घ्या, त्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बदल झाला, कायापालट झाला. इंडस्ट्री आली, स्थानिकांना काम मिळालं. किती दिवस माझ्या बीडच्या जिल्ह्यातल्या तरुणांनी आणि माझ्या मायमाऊलींनी ऊस तोडायला तिकडे जायचं? दुसरा व्यवसाय त्यांनी करू नये का? स्वतःचं काहीतरी एक उत्पन्नाचं साधन त्यांनी निर्माण करायला त्यांना वाटत नाही का? वाटतं, पण त्याकरता हे इन्फ्रास्ट्रक्चर महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं पाणी, आणि त्या पाण्याच्या मध्ये आम्ही लक्ष दिलेलं आहे. त्याच्यामध्ये वॉटर ग्रीड ह्याला आम्ही चालना दिलेली आहे. निधी उभा करता येतो. माजलगावकरांनो, आज जगातल्या काही राष्ट्रांच्याकडे एवढा पैसा आहे, एवढा पैसा आहे. तुम्ही तुमचे पैसे बँकेत ठेवता त्यावेळेस बँक तुम्हाला व्याज देते. त्यांचे पैसे बँकेत तिथे ठेवायला त्यांना बँकेला व्याज द्यावं लागतं. बाबा आमचे पैसे ठेव, असं तिथली परिस्थिती आहे. 0.5% जपान सारखं गव्हर्नमेंट निधी त्या ठिकाणी देतं. अहमदाबाद मुंबई रेल्वे 1.25 लाख कोटीची 0.5% पैसे दिले. 1.25 लाख कोटी. अशा पद्धतीने आम्ही पुण्यामध्ये 1000 कोटी रुपयाचा नदी जलसुधार प्रकल्प, तशा पद्धतीने ह्याही प्रकल्पांना मोठा निधी लागणार आहे. आणि तो निधी मिळवण्याची धमक आणि ताकद ही महायुतीच्या सरकारमध्ये, केंद्राच्या सरकारमध्ये, त्याकरता महायुतीचं सरकार आलं पाहिजे. त्याकरता घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन आपण उद्याच्या निवडणुकीच्या करता दाबलं पाहिजे. ह्याच्यातनं राज्याचं भलं होणार आहे, तुमचं भलं होणार आहे. तुम्हाला दिलेल्या योजना पुढे आम्हाला 5 वर्ष चालवायच्या.
ज्याचा उल्लेख वीज माफीचा आमच्या धनंजयनी केला, लवकरच 8-10 दिवसात तुम्हाला बिल पाहायला मिळेल. तुमचं नाव, तुमचा मोटारची किती हॉर्स पॉवर, 3, 5, 7.5 आणि मागचं बिल 0, चालू बिल 0, पुढचं बिल 0, झिरोचं तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी बिल देणार आहे. बघा, मी बोलतो तसा वागतो. हा अजितदादाचा वाद आहे, मी शब्दाचा पक्का आहे. मायमाऊलींनो, आता तुम्हाला जो काही आता सप्टेंबरचे पैसे सोडलेत, आमचीच मुलगी आदिती तटकरे त्या खात्याची मंत्री आहे. आताच येताना विक्रमला विचारा, मी फोन लावला होता तिला आणि तिला सांगितलं की लवकर पैसे ते सगळे संपवा. ते संपवले की पुढचे पैसे सोडतो आणि मग तुम्हाला आचारसंहिता लागायच्या आत माझ्या मायमाऊलींना ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे 3,000 रुपये परत तुम्हाला पाठवतो. जसं माझ्या रक्षाबंधनला आम्ही 3,000 रुपये दिले, महायुती सरकारने दिले, तसं भाऊबीज आहे, भाऊबीजेला पण माझ्या बहिणीला, माझ्या मायमाऊलीला मी खाली हाताने पाठवणार नाही, तिला ओवाळणी देणार म्हणजे देणार. हा माझा वादा आहे. हे सांगायला मी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं जातो. मायमाऊलींनो, सगळ्यांना सांगा घरी जाऊन, काही घरामध्ये दोघींना पैसे येत आहेत, 18 × 36,000 वर्षाचे, त्याच्यामध्ये बिल माफ केलंय, त्याची 10,000 रुपयाची बचत झाली. मगाशी धनंजयनी सांगितलं त्याच्या खात्यातनं 6,000, मोदी साहेबांच्याकडनं 6,000, ते 12,000 रुपये आम्ही आमच्या बांधवांना, शेतकऱ्याला देतोय. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे 60,000 ते 70,000 रुपये हे एका कुटुंबामध्ये जात आहे. हे काम फक्त महायुतीचं सरकारच करू शकलं. याची खुणगाठ मनाशी बाळगा. त्याच्यामध्ये जसं कांदा निर्यात बंदी केली, निर्यात बंदी उठवली, तसं तांदूळाची निर्यात बंदी उठवली. का तर भाताला भाव मिळावा, धानाला भाव मिळावा, तांदळाला भाव मिळावा. ऊसाच्या बद्दल देखील दर कसे वाढतील तो प्रयत्न आमचा चाललेला आहे. तुम्ही काळजी करू नका. सोयाबीन उत्पादकाला दर कमी झाले. काल धनंजयला विचारा, परवा दिवशीच्या कृषी भूषण पुरस्काराच्या निमित्तानं 2,500 कोटी रुपये सोडले की नाही? 2,500 कोटी, 49 लाख खातेदारांच्या खात्यावर कापूस आणि सोयाबीनचे 2,398 कोटी रुपये वितरित केले. एकूण संख्या 96 लाख आहे. पोर्टरवर आली 68 लाख. त्याच्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये एकट्या 10% रक्कम ही बीड जिल्ह्यामध्ये जाते. एकट्या बीड जिल्ह्यामध्ये 4,22,000 शेतकऱ्यांना 160 कोटीचं वितरण केलेलं आहे आणि अजूनही पैसे आम्ही देतोय. शेवटी माझा शेतकरी कष्ट करतो ना, काळ्याची सेवा करतो, पण निसर्गाने जर गावकृपा आणली तर काय करणार तो? काल 30 तारीख होती, काय झालं माझ्या उस्मानाबाद लातूर जिल्ह्यामध्ये? ज्यावेळेस भूकंप झाला होत्याचं नव्हतं झालं, परत ती कुटुंब उभी करताना एक पिढी गेली. तशा पद्धतीनं कधी गारपीट होते, कधी अवकाळी पाऊस पडतो, कधी दुष्काळ पडतो. आता पीक चांगलं आलंय, तोपर्यंत काही ठिकाणी जी बदा पडते, थांबायलाच तयार नाही. अक्षरशः पिकं पाण्यात गेली, ज्याचा उल्लेख आमच्या कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी केला. हे केलं पाहिजे. एनडीआरएफ मधनं मदत मागितली पाहिजे. भारत सरकारकडनं आम्ही मदत मागू शकतो. उद्या विरोधक आले, काय म्हणतील? अरे आमचं भारत सरकारमध्ये कुणीच ऐकत नाही, आणि मग कसं द्यायचं? म्हणजे 5 वर्ष वाया जातील का नाही? 5 वर्ष आपल्या वाटोळ होईल का नाही? आज आम्ही तसं म्हणतो का? आम्ही जाऊन मोदी साहेबांना भेटतो, अमित शहांना भेटतो, शिवराज सिंग चौहानला भेटतो, नितीन गडकरीला भेटतो, पियुष गोयलला भेटतो. ज्याच्याकडे काम असेल त्यांच्याकडे आम्ही जाऊ शकतो, त्यांना भेटू शकतो, त्यांना महाराष्ट्रात बोलू शकतो, त्यांच्याबरोबर मीटिंग घेऊ शकतो. हे आमचं काम आहे. म्हणून माझ्या मायमाऊलींनो, माझ्या बांधवांनो, लक्षात ठेवा, आपल्याला पुन्हा महायुतीचं सरकार आणायचंय आणि त्यातनं आपला सगळ्यांचं भलं त्या ठिकाणी करून घ्यायचंय.
ही गोष्ट आपल्याला अजिबात विसरता कामा नये. माजलगाव धरणामुळं सिंचनासाठी पाण्याच्या करता खूप काही प्रयत्न, एवढा प्रकाशदादांचा पाठपुरावा मी असा पाठपुरावा महाराष्ट्रातल्या दुसऱ्या कुठल्या आमदाराचा बघितला नाही. त्याच्या संदर्भामध्ये सतत मला सांगणार, धनंजयला सांगणार, उपमुख्यमंत्र्याला भेटणार, मुख्यमंत्र्याला भेटणार. का होत नाही? कारण त्यांना मंत्री म्हणून कामाचा अनुभव आहे. आम्ही लोकांचं काम सांगतोय, समाजाचं काम सांगतोय, जनतेचं काम सांगतोय. या पद्धतीनं त्यांनी या विधानसभा मतदारसंघामध्ये विकासाच्या साथ कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. माणसांमध्ये मिसळत राहिले, लोकांची कामं करत राहिले, वंचित उपेक्षित गरिबांच्या समस्या सोडवत राहिले. मायबाप जनता कायम आपल्याला साथ देते, आपल्या पाठीशी सुंदरराव सोळंकेंच्या पासून उभी राहते. त्यांना उत्तम पद्धतीचं उदाहरण म्हणजे हा माजलगाव मतदारसंघ आहे, आपल्याला विसरता कामा नये. आणि हे आम्हाला अजून पुढे नेटाने न्यायचं आहे. माझ्या बीड जिल्ह्याचा सर्वसमावेशक अशा पद्धतीचा विकास हा आम्हाला त्या बाबतीमध्ये करायचा आहे. मला माझ्या मुस्लिम बांधवांना सांगायचं आहे, काही वाचाळवीर अतिशय वाईट बोलतात, आम्ही त्याला विरोध करतो, आम्ही त्यांच्या संदर्भातल्या केसेस दाखल करा असं सांगतो. त्याच्यामध्ये काही बदल केले गेले पाहिजेत. आज माझ्या मुस्लिम बांधवांचं एक महत्त्वाचं बिल पार्लमेंटमध्ये वक्फ बोर्डाचं, मी अनेक बांधवांशी बोलतो, त्याच्यात काय भूमिका घ्यायची. शेवटी समाजाचं भलं ज्याच्यात असेल ती भूमिका घेणं गरजेचं असतं आणि त्या पद्धतीनं आपण काम करतो. सरकार म्हणजे काय? लोकाभिमुख सरकार म्हणजे लोकांचे प्रश्न सोडवणारं सरकार. आणि त्याच्यातून मला मातक समाजाचे लोक भेटायचे, म्हणायचे दादा बार्टी आहे आमच्याकरता आहे, परंतु नवबौद्धांना जास्त फायदा होतो, आम्हाला थोडी अडचण येते, आम्हाला दुसरं काहीतरी काढा. आम्ही आमच्या मागासवर्गीय समाजाच्या करता बार्टी होतं, त्याच्यातनं मातंग समाज बाजूला काढला, त्यांच्याकरता आरटी काढलं. आदिवासी समाजाच्या करता टार्टी काढलं. माझा मुस्लिम समाज म्हणला की दादा तुम्ही बहुजन समाजाच्या करता सारथी काढलं, इतर मागासवर्गीय समाजाच्या करता तुम्ही महाज्योती काढलं, काही वर्गाकरता तुम्ही अमृत काढलं. आम्ही काय केलं? आम्ही भारतीय होतो, आम्ही ह्या मातीतले आहोत, आम्हाला अभिमान आहे आमच्या भारताचा. आम्ही पण या देशाला, या राज्याला पुढे नेण्याच्या करता प्रयत्न करतो. त्यांच्याकरता मार्टी काढलं आणि त्याही समाजाला एक न्याय देण्याची भूमिका आम्ही घेतली. 1000 कोटी रुपये भागभांडवल मौलाना आझाद महामंडळाला आम्ही त्या ठिकाणी केलं. अल्पसंख्याक विभागाला निधी दिला. काही ठिकाणी शादीखाने करण्याकरता, काही ठिकाणी दफनभूमीला वॉल करण्याकरता, जे जे त्यांच्याकरता गरजेचं आहे, उर्दू शाळा उभ्या करण्याकरता ते करण्याचा आमचा प्रयत्न झाला. आम्ही निधी दिला. काँग्रेसने नुसती मतं घेतली, आत्ताही मतं घेतली. आत्ता तुम्ही त्यांना मतं दिली, तो तुमचा अधिकार आहे, मी काय बोलणार नाही. पण मतं घेऊन देखील शिवसेनेनी वक्फ बोर्डाच्या बिलाच्या वेळेस वॉकआउट केला, तटस्थ राहिले. हे कसं चालेल? शेवटी तुम्ही ज्यांच्या जीवावर निवडून येता, ज्यांच्या मतावर निवडून येता, त्यांना निवडून आल्यानंतर तुम्ही विसरता. आम्ही तसं नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वांना न्याय देण्याची भूमिका घेणारा पक्ष आहे. आज मी सरकारमध्ये गेलो, ते विकासाच्या करता गेलो, निधीच्या करता गेलो, महाराष्ट्राला पुढे नेण्याच्या करता गेलो. जर कुठल्या समाजावर अन्याय झाला तर तो अन्याय दूर करण्याकरता गेलो. मध्ये विशाळगडला घटना घडली, हाच अजित पवार तिथं दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी गेला होता आणि त्या सगळ्या माझ्या बांधवांचे घरं पुन्हा सावरण्याचे, उभं करण्याचं काम मी केलं. जाऊन विचारा त्यांना केलं की नाही. पुसे सावळीला घटना घडली, मी तिथं गेलो, त्या माझ्या भगिनीला आधार दिला. तिला तिथल्याच एका साखर कारखान्यामध्ये वकील असल्यामुळे तिला नोकरीला आम्ही लावलं. आम्ही लोकांना वाऱ्यावर सोडत नाही, तिथं मदत करत असतो. ती आमची भावना आहे, ते आमचं काम आहे, ते आमचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्यातनं आम्ही सगळेजण पुढे चाललेलो आहे. फक्त त्याला मात्र आशीर्वाद देण्याचं काम, त्याला
पाठिंबा देण्याचं काम हे आपण लोकांनी केलं पाहिजे. आज मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की आम्ही आता पोलीस पाटलाचं मानधन वाढवलं. 6,500 होतं 15,000 केलं. कोतवालांचं 7,500 होतं 15,000 केलं. आशा सेविकेचं 10,000 केलं 5,000 होतं. गटप्रवर्तकीचं 6,200 होतं ते वाढवलं. अंगणवाडी सेविकेचं काल पुन्हा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये माझ्या अंगणवाडीवाल्या खूप काम करतात त्यांना पुन्हा मला वाटतं 3,500-5,000 रुपये वाढवण्याचं काम आम्ही केलंय. सरपंच उपसरपंचाला देखील त्यांचं मानधन दुप्पट करण्याचा निर्णय आम्ही घेतला. ग्राम रोजगार सेवक यांना कालच 30 तारखेला मंत्रिमंडळाने निर्णय दिला. मानधनासह 1% प्रोत्साहन अनुदान येताना भला मोठा हार माझ्या ग्राम रोजगार त्या सेवकांनी मला घातला. जसं आमची पोलीस यंत्रणा कधी कधी कमी पडते कारण काय होतं गणेशोत्सव येतो, ईद येतं, सण, त्याच्यानंतर नवरात्र, दसरा, दिवाळी, ख्रिसमस एवढे सण ओळीने येतात. माझा हा पण माणूस आहे ना पोलीस, त्याला काहीतरी विश्रांती नको का? त्यालाही विश्रांतीची गरज आहे. तर कायदा सुव्यवस्था चांगली राहील. त्यांच्या जोडीला होमगार्ड होते. ह्याच्या आधी होमगार्डचा भत्ता 570 रुपये होता. कालच्याच मंत्रिमंडळामध्ये तो 1,080 रुपये केला. रोजचा भत्ता त्यांना 1,080 रुपये केला. होमगार्डकरांनो तुम्हाला पण आम्ही मदत केलेली आहे. आम्ही शब्द दिलेला होता, तो शब्द पाळला. आम्ही शब्द पाळणारी लोक आहेत, शब्द फिरवणारी लोक नाही आहेत. आणि म्हणून माय माऊलींनो आज तुम्ही इथं आलाय, मला तुम्हाला सांगायचं आहे की आम्ही लाडकी बहीण योजना तुमच्याकरता आणली. 3 गॅस सिलेंडर वर्षाला फ्री, ती योजना आम्ही तुमच्याकरता आणली. मोफत मुलींना कॉलेजचं शिक्षण मोफत गरिबांच्या मुलींना, आदिवासींच्या आणि मागासवर्गीयांच्या मिळत होता. पण माझ्या मुस्लिम बांधवांच्या मुलींना, मराठा समाजाच्या मुलींना, ओबीसीच्या मुलींना मिळत नव्हतं. गरिबीला आम्ही आता त्या सगळ्या वर्गाला त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. तिलाही शिकण्याचा अधिकार नाही का? आई वडील गरीब आहे म्हणून काही तिने शिकायचं नाही? मग कसलं सरकार? म्हणून आम्ही ही योजना आणलेली आहे. लेक लाडकी योजना, मुलीला जन्मापासून 18 वर्षाच्या होईपर्यंत 1,01,000 रुपये द्यायचे. पिंक ई रिक्षा, ती योजना मुलींच्या करता आणलेली, महिलांच्या करता आणलेली आहे. लखपती दिदी 7 लाख नवीन बचत गटाची स्थापना करून फिरत्या निधीच्या रकमेत 15,000 30,000 वाढ केली. आणि या वर्षात 50 लाख महिलांना लखपती दिदी करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना ही आम्ही त्या ठिकाणी आणली आहे. ज्या वेळेस आरक्षणाची मागणी होती त्या वेळेस आम्ही मदत केलेली आहे. मराठा समाजाला पण आरक्षण दिलंय, पण काहींचं म्हणणं की आम्हाला ओबीसी मध्येच पाहिजे. खरं तर मोठा माझा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र सोडला तर बहुतेक भागातला मराठा समाज हा कुणबीच्या मध्ये मोडतो, त्याच्यामुळे तो ओबीसी मध्ये आहे. निजामशाहीच्या काळात आपण काम केलं, त्याच्यातनं पण आपण मार्ग काढतोय. आता 10% आरक्षण दिलंय, त्याचा फायदा होतोय. पण काही जणांचं म्हणणं नाही ते ओबीसी मध्ये पाहिजे, त्याच्याबद्दलचा अभ्यास चालू आहे, कारण ते टिकलं पण पाहिजे. उद्याच्याला आम्ही पृथ्वीराज चव्हाण असताना निर्णय घेतला, ते टिकलं नाही, हायकोर्टाने नाकारलं. देवेंद्र फडणवीसांनी दिला निर्णय त्यांच्या सरकारला, हायकोर्टात टिकलं, सुप्रीम मध्ये नाकारलं. आरक्षण ज्या घटकाला पाहिजे ते देत असताना इतरांनाही कुणाला वाईट वाटणार नाही, त्यांच्याही चेहऱ्यावर समाधान राहील आणि आरक्षण देणाऱ्यांच्याही चेहऱ्यावर समाधान राहील, अशा प्रकारचा मार्ग काढण्याच्या करता आम्ही प्रयत्न करतोय. स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शिवाजी महाराजांची तिथं शपथ घेऊन सांगितलं, मी त्याच्यातनं त्या ठिकाणी मार्ग काढून दाखवीन. ह्या गोष्टीची पण आठवण मी आवर्जून तुम्हाला सगळ्यांना या निमित्तानं देतो. माझ्या बांधवांच्या करता बळीराजा वीज सवलत योजना आणली. आता बांधवांनो, तुम्हाला 6 महिन्यांनी किंवा 7 महिन्यांनी आम्ही निर्णय घेतला दिवसा वीज द्यायची. तुम्हाला पंप चालवायला दिवसा वीज, रात्री नाही, रात्री घरी वीज. त्याच्यावर रात्री तुम्हाला आता जायचे कारण नाही.
दिवस उजाडला जायचं पंपाचं बटन दाबायचं, दिवस मावळला पंप बंद करायचं, घरी यायचं, बायका पोरात राहायचं. ही योजना आम्ही आणलेली आहे. तुम्ही म्हणाल कशी, आता का नाही केलं? आता सोलर पॅनलवर वीज तयार होती सूर्यापासून. 9,500 मेगावॅटची वीज आम्ही आता तयार करतोय आणि ती शेतकऱ्यांच्या करता आम्हाला प्राधान्याने द्यायचं आहे, बळीराजाकरता आम्हाला द्यायचं आहे. ते काम आम्ही हातामध्ये घेतलंय. आता 8.5 लाख पंप सौर ऊर्जेचे देण्याकरता 24,000 कोटीची तरतूद मी अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे. आणि माझ्या बांधवांना मोफत वीज द्यायला 15,000 कोटी रुपये मला शासनाच्या तिजोरीतनं महावितरणला द्यावे लागणार. त्यावेळेस तुम्हाला ते झिरोचं बिल येणार. आम्ही केलं ना माझ्या बांधवाकरता. फक्त आम्ही लाडक्या बहिणीकरता करत नाही, लाडक्या भावाकरता देखील करतोय. याच्यावर नाही थांबलो. काही लोक आली, दादा दुधाचे भाव पडलेत, काहीतरी अनुदान द्या. 5 रुपये दिलं. आता म्हणले दादा 5 रुपये नको, अजून वाढवा. आता 1 ऑक्टोबर पासून गाईच्या दुधाला जो दूध उत्पादक शेतकरी दूध गोळा करतोय, तयार करतोय गाईच्या सडातून, त्याला आम्ही 7 रुपये लिटर अनुदान देणार. म्हणजे मिळणारा भाव अधिक 7 रुपये शासनाकडनं. हे सरकार शेतकऱ्याचं आहे. तुमची माझी जात शेतकरी जात आहे. आम्ही जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करत नाही, आम्ही समाजाचा विचार करतो. हे सांगण्याच्या करता जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं मी आणि माझे सगळे सहकारी इथं आलेलो आहे. एवढ्यावरच आम्ही थांबलो नाही. त्याच्यामध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादकाला देखील आम्ही आत्ता पैसे सोडले. 1 रुपया विमामध्ये त्याचंही धनंजयनी उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे 1,15,00,000 शेतकऱ्यांचा तुम्ही 1 रुपया देता पीक विम्याला. आम्ही राज्य सरकारच्या तिजोरीतनं धनंजय तुला 7,442 कोटी रुपये देतो. 7,442 कोटी तुमचे हिश्श्याचे राज्य सरकार भरतंय. त्याच्यामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना ही 1.5 लाखाची मर्यादा होती, आता 5 लाखाची केली. तुमच्या कुटुंबाकरता वर्षाला 5 लाख रुपयाचं आरोग्याची सेवा देण्याचं रक्कम आम्ही वाढवलेली आहे. त्याच्यामध्ये 2,450 कोटी रुपये सरकार खर्च करत आहे. आम्ही वारकऱ्यांना पण मदत केली, दिंड्यांना यावेळेस मदत केली. तीर्थदर्शन योजना ती चालवली, वयोश्री योजना चालवली. आणि मी मगाशी सांगितलं बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत, आरटी, टार्टी, वनआरटी, काल वनआरटी पण केलं. या संस्थांची स्थापना आम्ही केली. आणि मार्टी तसंच गुरव, लिंगायत, नाभिक, रामोशी, वडार, सुतार, विणकर, ब्राह्मण, राजपूत, सोनार आणि आर्य वैश्य काल निर्णय घेतला. या उन्नतीकरता महामंडळाची आम्ही स्थापना केलेली आहे. हे सरकार तुमचं आहे. हे ह्या पद्धतीनं पुढे चाललेलं आहे. सर्व घटकांना सोबत घेऊन चाललेलं आहे. आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आपलं महायुतीचं सरकार समाजातल्या सर्व घटकांच्या विकासासाठी, लोककल्याणासाठी ह्या योजना राबवत आहे. राज्याचा सर्वांगीण, सर्वसमावेशक, समतोल, पर्यावरणपूरक विकासासाठी सर्व घटकांना आम्ही सोबत घेऊन जातो. हे माझ्या अल्पसंख्याक समाजाने पण ध्यानात ठेवावं. यापुढे सर्व जाती, धर्म, पंथ, प्रांत, भाषेतल्या नागरिकांना सोबत घेऊन गतिमान विकासाच्या वाटेवर आम्ही चालत राहायचं ठरवलेलं आहे. राज्यात कुणावर अन्याय होणार नाही. दलित, आदिवासी, अल्पसंख्याक अशा सर्व जाती धर्माच्या बांधवांना, भगिनींना हक्काचं संरक्षण करण्याचा आम्ही काम करणार आहोत. महिलांनाही समाजात मान, सन्मान, आदर, संरक्षण, सुरक्षितता मिळेल आणि त्या सबल होतील. हे सर्व करण्याकरता सरकारमधला घटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सातत्याने काम करत राहणार आहे. अशा प्रकारचा विश्वास मी तुम्हाला देतो. महाराष्ट्रवादी हेल्पलाईन ही महायुतीच्या माध्यमातून
ज्या काही योजना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे, राज्य सरकारच्या योजनांच्या बाबत कोणाला काही माहिती हवी असेल तर कोणाची काही अडचण असेल तर ती सोडवण्याच्या करता व्हॉट्सअप नंबर 98 61 71 71 71 98 61 71 71 71 ही आमची हेल्पलाईन आहे आणि त्या हेल्पलाईन मधनं आम्ही समाजाला लाभ देतोय, त्याच्यातनं समाजाला बळ मिळावं, समाज पुढे जावा, समाजाचं भलं व्हावं, हीच आमची सगळ्यांची भावना आहे. आपला महाराष्ट्र हे लोककल्याणकारी राज्य आहे. फक्त रस्ते, पूल, प्रशासकीय इमारती किंवा दळणवळण उभारणं एवढंच महत्त्वाचं नाही, तर जनतेच्या हिताच्या प्रगतीला प्रोत्साहन देणाऱ्या लोककल्याणकारी योजना राबवणं देखील गरजेचं आहे. म्हणून या महत्त्वाच्या योजना आम्ही राबवतोय. त्या दृष्टीनं आपलं महायुतीचं शासन कटिबद्ध आहे. राज्यातील प्रत्येक घटकाकरता योजना राबवण्यात येते. ह्याच्यातलं एक देखील मायचा लाल उठावा आणि सांगावं, दादा तुम्ही खोटं सांगता, ह्या योजनेचा फायदा मला होत नाही, असं कुणाचंच झालेलं नाही. 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असेल तर सगळ्या मायमाऊलींना आम्ही मदत करतो. जर बांधवांच्या करता देखील या योजना आम्ही देतो. आपला महाराष्ट्र हा विविध सामाजिक घटकांच्यासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ हा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या करता सर्वांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे. राष्ट्रवादीच्या तरुणांना तरुणींना पण मी सांगतोय, त्यांनी पण काम करणं गरजेचं आहे. आपण सर्वजण स्वतः देखील राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घ्याल आणि इतरांना देखील माहिती द्याल अशा प्रकारची अपेक्षा करतो. आणि जाता जाता एवढंच सांगतो, शेवटी उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही जागा सुटल्यानंतर तुमच्या मनामध्ये जो उमेदवार आहे त्या उमेदवाराला उमेदवारी दिली जाईल अशा प्रकारचा शब्द आपल्याला देतो. आपण प्रचंड संख्येने भर दुपारी इथं उपस्थित राहिला, माझ्या मायमाऊली उपस्थित राहिल्या, सर्वांना धन्यवाद देऊन नमस्कार करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.